गिरीश महाजन आणि सुधाकर बडगुजर यांना सम न्याय द्यावा। दोघांनाही जशी बडगुजर यांच्या प्रकरणामध्ये एसआयटी लावली तशी गिरीश महाजनांच्या प्रकरणामध्ये एसआयटी लावावी असं का वाटतं? ही दोन्ही प्रकरणं सारखी आहेत असं का वाटतं? हे पा सुधाकर बडगुजर यांचे काही फोटो काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी प्रसिद्ध केले। त्याच्यात ते सलीम कुत्ता यांच्या सोबत असल्याचं दिसतं। आता ते खरं खोटं मला माहिती नाही, पण आहे असं धरून चालू। त्याच्यानंतर दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे इक्बाल कासकर। या इक्बाल कासकरचा जो साडू आहे इक्बाल, तर या सगळ्या ज्याचे जे जवळचे नातेवाईक आहे त्याचा एक लग्न समारंभ नाशिकला मे 2017 मध्ये झाला। ठक्कर होम नावाचं जे ठक्कर डोम नावाचं जे नाशिक मधल्या ठिकाणी इथं झालं। याच्यामध्ये राज्याचे मंत्री गिरीश महाजन होते, बाकी काही आमदार होते भारतीय जनता पार्टीचे, ते त्या लग्नात होते। त्या लग्नात जेवण केलं त्यांनी, त्याचा फोटो माझ्याकडे आहे, जेवण केलेला फोटो माझ्याकडे आहे त्यांचा। आता मला सांगा, जर तुम्ही इक्बाल कासकर जो दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे ज्यांना देशद्रोही म्हणून तुम्ही सांगता, देशद्रोही आहेत दाऊद इब्राहिम, त्यांच्या नातेवाईकाबरोबर असं जेवण करणं, त्यांच्या लग्नाला जाणं हे काय? जर हे काही नसेल तर मग सुधाकर बडगुजर त्यांच्याबरोबर गेले, हे काय मोठं असायचं काही कारण नाही। मग सुधाकर बडगुजरची इन्क्वायरी लागते आणि गिरीश महाजन त्यांच्या मंत्र्यांना अभय दिलं जातं, हे का? हे का? हा आमचा प्रश्न आहे। तुमचे दाऊद बरोबरचे संबंध चालतात, दाऊद बरोबर ज्यांचं व्यवहार आहे असं तुम्ही सांगत होते आमची सत्ता असताना, ते नवाब मलिक तुमच्या टेबलवर चालतात। प्रफुल्ल पटेल नावाचे जे खासदार जे स्वतः देशाचे पंतप्रधान असं म्हटले होते, कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते हैं। हे मिर्ची कोण? देशाचे पंतप्रधान बोलले 2019च्या सभेत। मग हे मिर्ची याची प्रॉपर्टी जप्त केली ईडीने। प्रफुल्ल पटेलांचं ही जी इमारत आहे, ही जी प्रॉपर्टी आहे ईडीचं, आपल्या मिरचीचं आणि त्यांचा त्याच्यामध्ये व्यवहार झालेला, ती आज ईडीनं जप्त केली। त्यात ईडीचं कार्यालय मुंबईमध्ये। हे काय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा दुट्टप्पीपणा आहे की इकडे दाऊदला आणायचं, फरफटत आणायचं म्हणायचं, मग इक्बाल मिर्ची बरोबर सहकार्य करायचं, हा आणखी कोण कासकर आहे याच्या लग्नात जायचं, हा दुट्टप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा। फडणवीस